स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. याबाबतचं पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलंय. सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री मदन पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या. जयश्री पाटील यांना समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जयश्री पाटील यांना आज पाठिंबा जाहीर केला. तिच्या विकासासाठी जयश्री पाटील याच योग्य उमेदवार असून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष पाठिंबा देतोय. स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वर्गीय वसंतदादा यांचं घराणं यांचं नातं अतूट आहे. जेव्हा मी पहिल्यांदा 2009 साली लोकसभेची निवडणूक लढवत होतो तेव्हा दादा घराण्यानं मला ठाम असा पाठिंबा दिला होता. एक दिवस रात्री 12:30 वाजता स्वर्गीय मदन भाऊंचा मला फोन आला. शेट्टी साहेब, चिंता नका करू, आम्ही ताकदीनं तुम्हाला मदत करू. मला आश्चर्याचा धक्का बसला. मदन भाऊ त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, तरीसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका भाऊंनी घेतलेली होती. आज मदन भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या पत्नी जयश्रीताई एकाकीपणानं सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. माझी सांगली जिल्ह्यातल्या, विशेषतः सांगली विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. स्वाभिमानीचा आवाज लोकसभेमध्ये बुलंद करण्यासाठी मदन भाऊंनी कष्ट केलेले होते. प्रतीकदादांनी मी दिल्लीत असताना मंत्री असूनही मला फार मदत केली होती. त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा जयश्रीताईंना प्रचंड बहुमतानं हिरा या चिन्हावर बटन दाबून विजयी करा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.